खरं तर दिंडोशी विधानसभेमध्ये शिवसेनेच्या मार्फत धनश्री भराडकर आणि वैभव भराडकर त्याचप्रमाणे वायकर साहेब, खासदार वायकर साहेब यांच्या माध्यमातून आज अतिशय सुंदर असा मंगळागौरीचा कार्यक्रम हा श्रावणातल्या शेवटच्या दिवशी आज आयोजित करण्यात आला। तुम्ही बघताय की प्रचंड महिला इथे उपस्थित आहेत आणि खूप धमाल मस्ती केलेली आहे। त्याचप्रमाणे महायुतीच्या सरकारने महिलांसाठी काय काय योजना आणलेल्या आहेत, मग ती अन्नपूर्णा योजना असेल किंवा माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा लेक लाडकी योजना असेल, या सर्वांची माहिती आम्ही या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवतो आणि महिला सुद्धा अतिशय आनंदाने आपले जे भाऊ आहेत एकनाथ शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री यांना धन्यवाद देत आहेत आणि ते धन्यवाद घेण्यासाठी आज आमच्या लाडक्या बहिणी वृषालीताई इथे आलेल्या आहेत आणि खरोखर खूप आनंदाचा आणि मजेचा धमाल चाललेली आहे। या मंगळागौरीचा जागर मंगळागौरीच्या या काही झाली आहे आणि आपल्या शिंदे साहेबांच्या सुनबाई ज्या आपल्या सगळ्यांसाठी इथे इतक्या ट्रॅफिक मधून वेळ काढून आपल्यासाठी आले आहोत, आपण त्यांचं पहिले स्वागत करूया। सगळ्यांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया त्यांचं, कारण त्या सतत सगळीकडे कार्यक्रमाला जात असतात। म्हणजे त्या इतक्या बिझी आहेत की त्यांना सगळीकडे थोडा वेळ का नव्हे 5 मिनिटं 10 मिनिटं सगळ्यांना अगदी त्यांना सगळ्यांना व्यवस्थित त्यांना वाटतं की सगळ्यांपर्यंत आपण पोहोचावं, त्यामुळे आपण त्यांचं पहिले स्वागत करूया। शीतलताई आहेत आपल्या बरोबर, त्याही त्यांच्या बरोबरीने आलेल्या आहेत। आपण या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत की आज या कार्यक्रमाची शोभा त्यांच्यामुळे आपली वाढलेली आहे आणि तुम्हा सर्व महिला, तुम्ही सगळ्या महिला त्या इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आलेला आज जवळजवळ मला असं वाटतं 2-2.5 हजाराच्या वर आपला महिला वर्ग आहे आणि इतक्या तुम्ही नियम म्हणजे व्यवस्थित बसलेले आहात, असं कुठेही नाही दिसत की कोणी पुढे जात आहे पाठी जात आहे। त्यामुळे आपण आपला जो कार्यक्रम होत होता मंगळागौरीचा आपण पाहिला असाल, त्या महिला वर्ग इतका छान इतका सुंदर नृत्य करत होत्या आणि आपण सगळेजण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः त्याच्यात भाग घेऊन तुम्ही एन्जॉय करत होतात। जसं भराडकर दादा म्हणाले की आपल्या शिंदे साहेबांनी ज्या ज्या काही योजना आपल्यासाठी केलेल्या आहेत त्या सगळ्या वर्गासाठी, म्हणजे महिला वर्ग असो, पुरुष वर्ग असो, शेतकरी असो, सगळ्या समाजात, मग रिक्षावाले आहे, टॅक्सीवाले आहेत, सगळ्यांसाठी म्हणजे अगदी एकूण एक लोकांपर्यंत आपले सीएम साहेब पोहोचलेले आहेत। मग अशा व्यक्तीला आपल्याला पुनश्च निवडून द्यायचं आहे आणि त्यांना पुन्हा आपल्याला सीएम पदावर बसवायचं आहे। ही आपण सगळ्यांनी गाठ बांधायचीच आहे आणि आपली सत्ता ही आलीच पाहिजे। हे जर आपण अगदी आपल्या मनाने निश्चय केला तर मला असं वाटतं आपल्या शिवसेनेला कुठेही मागे येणार नाही। आपल्या सगळ्यांना एकच निश्चय करायचा आहे की आपल्या सगळ्या विभागातून आपल्या शिवसेनेचे सगळे उमेदवार मोठ्या संख्येने चांगल्या मताने निवडून येतील याची ग्वाही तुम्ही द्यायची आहे। कार्यक्रम हा एक सांस्कृतिक महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये आजचा दिवस आमच्या गेल्या वर्षी सुद्धा हा आनंदात मोठा साजरा झाला। याही वर्षी विधानसभेतील सर्व महिला पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते या सगळ्या गोष्टी आजचा हा एन्जॉय करतात। म्हणजे एक आनंद असतो, संस्कृतीप्रमाणे देवाची पूजा करून नंतर त्यांचे ते वेगवेगळ्या पद्धतीचे डान्स, सांस्कृतिक डान्स असतात। त्या डान्स त्या सगळ्या आयोजित प्रत्येक वार्डातून महिला पदाधिकारी हा कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि त्यांना आम्ही सगळ्या पद्धतीने सर्व सहकार्य करतो। आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत, आमच्या विभागातल्या महिला भगिनी आहेत, त्यांना सहकार्य करणं आमचं काम असते आणि मंगळागौरीचा हा धार्मिक कार्यक्रम आहे, त्याला आपण किती जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकू हा एक आमचा प्रयत्न आहे। एक शब्द आहे की मंगला आणि गौरी, हे काय वर्ड काय आहे, शब्द काय आहे मंगला आणि गौरी विषय आहे, असं वेगळं काय नाहीये, परंतु तो बोलायला तुमच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये माझ्या प्रोनाउन्सिएशन मध्ये फरक पडणार। विषय फार सुंदर कार्यक्रम, महिलांचे हा सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आज आयोजित केला। दिंडोशीचा कार्यक्रम म्हटला, महिलांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे, मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार याचा काही आम्हाला। आणि आता दिंडोशी मध्ये परिस्थिती अशी आहे, एकही इतका मोठा हॉल नाही की ज्या ठिकाणी 4-5 हजार महिला एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित करू शकतील। आपला श्यामजी बापूंचा जो हॉल आहे, त्यांच्या ट्रस्टचा जो हॉल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 1,500 महिलांची 1,500 खुर्च्यांची वरती खाली दोन्ही हॉल आपण घेतलेले आहेत, तिथे शॉर्ट पडतात आहे। परंतु भविष्यामध्ये आपले प्रयत्न राहतील की या विभागामध्ये चांगल्या हॉल, चांगल्या सुविधा जास्त लोकांना उपलब्ध करून देण्यात येतील। महिलाच्या कार्यक्रमामध्ये नृत्य डान्स ते त्यांच्या दरवर्षीप्रमाणे ज्या महिला विभाग प्रमुख आमच्या या सगळ्या गोष्टीचं नियोजन करतात, त्यांना आर्थिक सहकार्याची जी काही आवश्यकता असेल ते आम्ही त्यांच्याबरोबर असतो। ते प्राइज मनी डिसाईड करण्याचं काम त्यांचं असतं। आम्ही आमच्याकडून येणाऱ्या प्रत्येक महिलेला सहभाग म्हणून एक गिफ्ट आम्ही देतो, त्यांना आम्ही साड्या देतो, एवढंच आमचं कर्तव्य।
आपल्या पाहून वैशाली ताई शिंदे या सर्वांनी शीतलताई शिंदे शीतलताई शिंदे सत्कार करते शाल आणि बुके देऊन ओके दादा या इकडे इकडे ओके थँक्यू. यांचा सत्कार सरुताई भालेराव करत आहेत. बेबी ते हे डिपार्टमेंट दादाकडे समोर इकडे ओके. आजचा दिवस तुमचा आहे, बरोबर आहे की नाही? आणि तो फ्रीली एन्जॉय करा सगळ्यांनी. की आता 7 वाजता सभा संपली की घरी जायचं आहे, 8 वाजता नाही आहे. खाली जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे, सगळ्यांनी जेवून जायचं. ते थोड्या वेळात सगळ्यांनी जेवण वगैरे जा व्यवस्थित आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. आपण विविध कलाकार तुमच्यासाठी बोलवले आहेत, त्या सगळ्यांबरोबर पुढचा काढून टाका आणि तुम्ही सगळे खेळा. नुसतं आपल्याला प्रेक्षक नाही, आपण स्वतः प्लेयर बनायची. छोटी समस्या आहे, हॉलच उपलब्ध नाहीये. दिंडोशीच्या कॉर्नरचा एक हॉल आहे जिथे 1000 लोक बसू शकतील, पण तरी सुद्धा आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला हॉल शॉर्ट पडलेला आहे. त्या सगळ्या जेवढ्यांनी सहभाग घेतलाय खेळांमध्ये त्या सगळ्यांना दादा दक्षताई पटेल यांनी सुरुवातीलाच हजेरी लावलेली आहे आणि छान असा कार्यक्रमाला कुठे जायचं आहे. सर्व महिलांचं लक्ष यांचाही सत्कार सर्वांनी आता ज्या ठिकाणी आलेले आहेत आम्ही मनापासून आपलं स्वागत करतो. आमच्या शीतलताई सतत आमच्या पाठी, आमच्या ताई म्हणून, आमच्या बॉस म्हणून आमच्या पाठी असतात, सतत सगळ्या गोष्टीला मार्गदर्शन करतात. आम्ही शीतलताईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आमच्या नगरसेविका पाटीलताई, नगरसेविका धनश्रीताई भरडकर, आमच्या वायकर वहिनी एका आम्हाला मुलाप्रमाणे आम्हा सगळ्यांना सांभाळतात, त्यांचंही मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. सतत त्यांनी सतत पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण या मोठ्या संख्येने दुपारी 3 वाजल्यापासून सगळे उपस्थित असलेल्या आमच्या दिंडोशी विधानसभेतील सर्व माझ्या माता भगिनी आपल्याला नतमस्तक होतो. आपण ज्या मोठ्या संख्येने 4 तास सतत या ठिकाणी वाट बघून हा कार्यक्रम सगळ्यांनी पाहिला, आपण सगळ्यांनी आनंद घेतला. साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राला ज्या प्रकारे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक माता भगिनींना जी आपण लाडकी बहीण योजना असेल, विविध योजनांच्या अंतर्गत वृद्ध महिलांसाठी असेल, अपंगांसाठी असेल, रिक्षा चालकांसाठी असेल, टॅक्सी चालकांसाठी असेल, अशा विविध योजनेतून फिरताना आमची छाती 2 इंच वाढते की लोक म्हणतात ते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आले म्हणून. आणि त्यांना माहिती आहे शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आले की काहीतरी त्यांच्या माध्यमातून आम्हाला भेटणार आहे, काहीतरी योजना सांगणार आहेत, काहीतरी गणेशोत्सवाबद्दल सांगणार आहेत, काहीतरी आपल्या हिंदू सणांबद्दल सांगणार आहेत. प्रत्येक गोष्टीला साहेबांबद्दल, डॉक्टर साहेबांबद्दल लोक अभिमानाने बोलतात. ही किती मोठी गोष्ट आहे की आपण नवीन सुरुवात केली आहे मुंबईमध्ये आणि मुंबईतल्या प्रत्येक माणसाला शिंदे साहेब हवेसे वाटतात. स्वागत आहे. लाडक्या वहिनी यांची इथे हजेरी लागलेली आहे. आपके आने से बाहर आ गई हमारी मंगला गवर में रुशाली ताई जैसी. दक्षताई पटेल यांनी सुरुवातीलाच हजेरी लावलेली आहे आणि छान असा कार्यक्रमाला कुठे जायचं आहे. सर्व महिलांचं लक्ष यांचाही सत्कार सर्वांनी आता ज्या
करूया किस बाय किस. चला किस बाय किस सत्कार करते. सॉरी सर. शाल आणि बुके देऊन. इकडे. ओके. बघू दादा या ना बघू. इकडे इकडे. ओके थँक्यू. यांचा सत्कार सरुताई भालेराव करत आहेत. मे बी ते हे डिपार्टमेंट दादर समोर इकडे.